दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस विशेषतः प्रकाशाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी घरातील अंधकार व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दीप लावून देवी लक्ष्मींचे आवाहन केले जाते. या दिवशी देवीची पूजा करून समृद्धी, शांतता व आरोग्याची कामना केली जाते. विशेषतः घरातील सर्व दिवे, तेलाचे दिवे, समई इत्यादींना पूजा करून त्यांची निगा राखली जाते. त्यामुळे या दिवशी फक्त देवपूजा नव्हे तर दीपपूजनालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आणि या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागत केले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व धार्मिक उत्सवामध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी, सुख, समाधान आपल्या जीवनामध्ये टिकावे या हेतूने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. नमस्कार, स्वागत आहे देवताच कॉर्नरमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येचे शुभ मुहूर्त कधी आहे, पूजा कशी करावी ते बघणार आहोत. दीप अमावस्या तारीख 24 जुलै 2025 वार गुरुवारी आलेली आहे. तिथीनुसार 23 जुलै 2025 सायंकाळी 4:24 सुरू होऊन तिथी समाप्ती ही 24 जुलै 2025 संध्याकाळी 6:50 समाप्त होत आहे. म्हणजेच पूजेचा शुभ मुहूर्त 24 जुलै 2025 संध्याकाळी 6:30 ते 6:45 आहे. या वेळेमध्ये आपण दीपपूजा आणि देवीची आरती करू शकतो आणि त्याचे शुभ फल प्राप्त करून घेऊ शकतो. दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस विशेषतः प्रकाशाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी आपण सर्व घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते आणि केली पाहिजे, कारण की आपले घरही त्या दिव्याप्रमाणे प्रकाशमान झाले पाहिजे. आपण यामध्ये पूजेमध्ये एक तरी मातीचा दिवा अवश्य लावावा, कारण मातीचा दिवा हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा असून लक्ष्मी देवीला आकर्षित करणारा आहे. त्यामुळे लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी मातीचा एक दिवा म्हणजेच पणती ह्या दिवशी जरूर लावावी. आता आपल्याला पूजेमध्ये लागणारे जे साहित्य आहे तेच म्हणजे तेलाचे दिवे, तांब्याचे असो किंवा पितळेचे असो किंवा मातीचे असो, चांदीचे असो, ज्या प्रकारचे दिवे तुमच्याकडे असतील ते सर्व दिवे काढायचे आहे आणि स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे. त्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे. तूप किंवा तेल चालू शकते. फुलं, अक्षदा, हळद, कुंकू, गंध हे तुम्ही पूजेसाठी वापरायचे आहे. नैवेद्यासाठी खीर, पोळी, फळे किंवा दूध आणि साखर यांचा नैवेद्य दाखवावा आणि देवीचा लक्ष्मीचा फोटो जर आणि मूर्ती असेल तर तीही अवश्य ठेवावी. संध्याकाळी ही पूजा विशेषतः केली जाते. सकाळच्या वेळेत ही पूजा केली जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की संध्याकाळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून आपल्याला तिन्ही सांजेला ही पूजा करायची आहे. त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी घर किंवा देवघर स्वच्छ करून तेथे रांगोळी काढायची आहे. एक पाट ठेवायचा आहे, त्यावरती लाल कापड किंवा पिवळे कापड अंथरायचे आहे आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक तरी दिवा आपल्याला दिवाळीच्या प्रमाणे लावायचा आहे. मध्यभागी देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून तेलाचा दिवा लावायचा आहे. देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि दिव्यांची पूजा करायची आहे. लक्ष्मी स्तोत्र, दीपस्तुती आणि श्री सूक्ताचा जपही ह्या दिवशी आपण करू शकतो. पूजा झाल्यानंतर हे दिवे आपण प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे, म्हणजे आपला घराचा कोपरा न कोपरा उजळून निघेल आणि अंधकार दूर होईल आणि लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहील. त्यामुळे हा दिवे आपल्याला प्रत्येक ठिकाणी लावायचे आहे आणि कणकेच्या दिव्याने ह्या दिवशी आपल्या मुलांना औक्षण करायचे आहे. आपल्या मुलांचे आयुष्य, आरोग्य उत्तम राहावे हा त्यामागचा हेतू आणि त्यांचे जीवन ह्या दिव्यांप्रमाणे उजळून निघावे हीच प्रार्थना आपल्याला दिव्याला नमस्कार करून ह्या दिवशी करायची आहे. तर तुम्हाला शुभ मुहूर्त मी सांगितला आहे, पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे, नैवेद्य कसा दाखवायचा आहे तेही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. या दिवशी दीपदाने आणि पितृपूजनालाही आणि दानधर्माला विशेष असे महत्त्व आहे. ह्या दिवशी आपली जशी शक्ती तशी भक्ती याप्रमाणे आपण दानधर्म करू शकतो. तुम्हालाही यथाशक्ती जे दान करता येईल ते दान करायचे आहे किंवा दिव्याचे दान केले तरीही तुम्ही चालू शकते. पितरांची आपल्याला आशीर्वाद मिळावा, त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहावा यासाठी आपल्याला ह्या दिवशी पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. कारण पितरांची दिशा ही दक्षिण दिशा आहे. त्यामुळे कणकेचा एक दिवा लावून आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि तो पितरांच्या नावाने लावायचा आहे. यामुळे पितृदोष
दूर होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. त्यामुळे तुम्ही हाही दिवा दक्षिण दिशेला ह्या दिवशी जरूर आपल्या पितरांच्या नावाने लावा. त्यामुळे आपल्याला पितराची आशीर्वाद नक्कीच मिळतो. आता दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे? तर अंधकारावरती प्रकाशाचा विजय हे त्याचे प्रतीक आहेत. आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते आणि घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती टिकून राहते आणि घरातील जे वातावरण आहे ते आनंदी राहते आणि देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी जी आहे ती आपल्यावरती होऊन आपल्या घरामध्ये सदैव महालक्ष्मीची कृपा राहून पैसा अडका हा टिकून राहतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही जरूर दीपपूजा करायची आहे. आणि पुन्हा एकदा ऐका की 5:30 ते 6:45 या शुभ मुहूर्तावरती तुम्ही दीपपूजा वार गुरुवार 24 रोजी करायची आहे. तर चला, तुम्हाला सर्व माहिती ह्या व्हिडिओमधून मिळालेली आहे. तर बघू की दीप अमावस्या ही फक्त धार्मिक पर्व नाही तर आध्यात्मिक, सामाजिक हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. अंधकारावर प्रकाशाचा विजय आहे, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा प्रभाव आणि दुर्भाग्यावरती सौख्याचा प्रभाव याचा साक्षात्कार या दिवशी होतो. त्यामुळे ही दीपपूजा करून देवांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि पितरांचा आशीर्वादही आपल्याला मिळवायचा आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.